आता आर्टिकल 15 आहे प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन. ह्यामध्ये काय सांगितलंय की मेन जो प्रोव्हिजन आहे ह्यामध्ये आर्टिकल 15 प्रोव्हाइड the state shall not discriminate against any citizen only on the grounds of religion, race, caste, sex, place of birth or any of the म्हणजे काही पण असू दे यामध्ये कुठल्या कुठले ग्राउंड्स आहेत सगळ्यात पहिला रिलिजन रेस. आता यामध्ये हे जे ग्राउंड्स आहेत ह्या बेसिसवर काय व्हायला पाहिजे डिस्क्रिमिनेशन व्हायचं नाही ह्या बेसिसवर. आता सिंपल काय आहे यामध्ये की आर्टिकल 15 काय सांगतो की कुठला पण स्टेट म्हणजे स्टेट जो आहे स्टेट म्हणजे काय आपली कंट्री किंवा गव्हर्नमेंट कोणत्याही सिटीजनला फक्त ह्या कारणावरून डिस्क्रिमिनेशन करणार नाही की फॉर एक्झाम्पल रिलिजन. आता रिलिजनवर तू हिंदू आहेस तू जैन आहेस ह्यामध्ये तुम्ही काय नाही करायचं डिस्क्रिमिनेशन करायचं नाही ह्यामध्ये ह्या कारणावर डिस्क्रिमिनेशन असू नये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ग्राउंड्स ऑफ डिस्क्रिमिनेशन. ह्यामध्ये कोणकोणते ग्राउंड सांगितलेत आपण आता हे ग्राउंड सगळे लिहून घेतले यामध्ये. आता ह्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं ग्राउंड असतात तर ग्राउंड मध्ये एक ट्रिक लक्षात ठेवायचं ह्यामध्ये आर्टिकल 15 क्लॉज 1 ह्यामध्ये काय की स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनी सिटीजन ओनली ऑन दी अबाव ग्राउंड. आता हे जे आहे त्यामध्ये आर्टिकल 15 क्लॉज 1 मध्ये काय सांगितलं की स्टेट फक्त म्हणजे ह्या गोष्टीवर काय करू शकत नाही की डिस्क्रिमिनेशन करणार नाही यामध्ये. म्हणजे गव्हर्नमेंट म्हणजे जर ऍडव्हर्टाइजमेंट म्हणलं गव्हर्नमेंटच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काहीतरी असं ओनली मेन कॅन अप्लाय जर त्याला कोणतेही रिझनेबल कॉन्स्टिट्युशनल बेसिस नसेल तर आर्टिकल 15 क्लॉज 1 मध्ये काय होणार आहे ह्यामध्ये क्वेश्चन रेज होणार आहे कारण ह्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करायचं नाही. आपण 5 ग्राउंड बघितले त्याच्यावर. तर 15 क्लॉज 2 मध्ये काय आहे no citizen shall be denied access to shops, public restaurant, hotel, place of public entertainment, wells, tanks, roads and public places maintained wholly or partly by the state fund. आता यामध्ये बेसिकली 15 क्लॉज 2 हा का असा लॉ तयार केला कारण आधीच्या काळात जे व्हायचं ना म्हणजे जे बॅकवर्ड वगैरे असायचे त्यांना वेल मध्ये शॉप्स मध्ये एंटर करू द्यायचे. मग 15 क्लॉज 2 नेमका काय म्हणजे त्यामध्ये मेन काय आहे त्यामध्ये पॉइंट सगळ्यात पहिला पॉइंट जो आहे 15 क्लॉज 2 मध्ये तर कॉन्स्टिट्यूशन येण्यापूर्वी हे जे ग्राउंड्स आहेत ते सांगते ह्यामध्ये काय सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन यायच्या आधी भारतात कधी काय होतं की एक अनटचॅबिलिटी वगैरे असे प्रकार खूप असायचे म्हणजे त्यावेळेस किंवा कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन खूप मोठ्या प्रमाणात असायचं. की कॉन्स्टिट्यूशन यायच्या आधी कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन खूप मोठ्या प्रमाणात होतं. मग लोअर कास्ट आणि दलित त्यांना काय असायचं की पब्लिक प्लेस मध्ये ह्यामध्ये काय एंट्री द्यायची नाही त्यावेळेस. फॉर एक्झाम्पल आपण कुठले कुठले ग्राउंड बघितलो त्यामध्ये सगळ्यात पहिला शॉप्स मध्ये काय नव्हतं एंट्री नव्हता ऍक्सेस नव्हता. शॉप्स मध्ये ऍक्सेस नाही. सेकंड पॉइंट काय हॉटेल्स मध्ये. त्याच्यानंतर पब्लिक रेस्टॉरंट मध्ये पब्लिक वेल जे असतात त्याच्यामध्ये पण त्यांना एंट्री नाही. पब्लिक वेल्स मध्ये वर्ण पाणी घालायचे त्यांना त्यामध्ये बुडवून वगैरे काय घ्यायचं नाही. पब्लिक टँक त्याच्यानंतर रोड टेम्पल अशा अशा भरपूर अशा म्हणजे यासारख्या
ठिकाणी काय करायचं, प्रवेशच नाकारला जायचा त्यांचा. मग मंदिर प्रवेशाचा विषय जो आहे यामध्ये आर्टिकल 17 रिलेटेड असणार आहे, कारण 17 मध्ये सेपरेट म्हणजे जो टेम्पल रिलेटेड जो आहे त्यामध्ये सेक्शन आर्टिकल 17 मध्ये मेन्शन आहे. तर सोशल डिस्क्रिमिनेशनला थांबवण्यासाठी काय केलं, आर्टिकल 15 क्लॉज 2 आणला गेला. आता आहे का तशी सिच्युएशन? नाहीये. आता आपण काय करू शकतो, कास्ट वगैरे काय बघत नाही, काही नाही. ह्यामध्ये काय करतात की सगळे ऑल ओव्हर जे आहेत, आपण दर्ग्यात सुद्धा जातो, आपण दर्ग्यात सुद्धा जायला अलाउड आहे आपल्याला. परत आपण बस्तीत जातो, मंदिरामध्ये जातो, कोण पण कुठल्या पण मंदिरात जाऊ शकतं आता. जे बाकीचा जो भाग आहे ह्यामध्ये अजून म्हणजे काही प्रमाणात चालत असणार आहे. असं नाही आहे की पूर्ण स्टॉप झाले यामध्ये. काही प्रमाणात चालत असणार आहे. पण हे थांबवण्यासाठी आता जो आहे यामध्ये मिनिमम 50%, 50 to 60% तरी ह्यामध्ये काय आहे की लोक ह्यामध्ये काय करतात, अलाव करतात, जातात येतात, काही प्रॉब्लेम नाही आता. पण अजून काही ठिकाणी असं असू शकतं, जर आणि ह्या ठिकाणी पण आपल्या एरियामध्ये जर घडलं तर आपण डिफेन्स कुठल्या ह्याच्यामध्ये घेणार आहे, आर्टिकल 15 क्लॉज 2 मध्ये आपण काय करू शकतो, डिफेन्स घेऊ शकतो. 15 क्लॉज 3 त्यामध्ये काय आहे की स्पेशल प्रोव्हिजन फॉर विमेन अँड चिल्ड्रन साठी स्पेशल प्रोव्हिजन सांगितलं. आता ह्यामध्ये काय सांगितलं की स्पेशल प्रोव्हिजन फॉर विमेन अँड चिल्ड्रन. तर नथिंग इन दिस आर्टिकल, टायटल बघा, नथिंग इन दिस आर्टिकल शॅल प्रिव्हेंट द स्टेट फ्रॉम मेकिंग एनी स्पेशल प्रोव्हिजन फॉर विमेन अँड चिल्ड्रन. खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, सब क्लॉज आहे यामध्ये. कारण नॉर्मली जर बघायला गेलं, आर्टिकल 15 क्लॉज 1 काय सांगतोय, जनरल रूल सांगतोय. हा सॉरी, 15 क्लॉज 1 काय सांगतोय, जनरल रूल काय 15 क्लॉज 1. आपण 15 क्लॉज 1 मध्ये काय बघितलं, 15 क्लॉज 3 मध्ये स्पेशल प्रोव्हिजन म्हणजे त्याला एक्सेप्शन आलं. तुम्ही डिस्क्रिमिनेशन करायचं नाही असं 15 क्लॉज 1 मध्ये सांगितलंय. पण 15 क्लॉज 3 मध्ये काय करू शकता, एक स्पेशल प्रोव्हिजन म्हणजे आता विमेन्स आणि चिल्ड्रन काय आहेत, वीकर सेक्शन आहे त्यामध्ये सोसायटीमध्ये. तो आपण काय करू शकतो, त्या वीकर सेक्शनला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काही स्पेशल लॉज त्यांना देऊ शकतो, प्रोव्हाइड करू शकतो. लाईक आपण आता नॉर्मली जर बघायला गेलं तर एससी एसटी जे बॅकवर्ड क्लासेस आहेत, ओबीसी वगैरे, एनटी असू देत, परत एनजेटी असं काहीतरी वेगवेगळे त्यामध्ये परत कॅटेगरीज आहेत, त्यांच्यासाठी व्हीजेएनटी वगैरे असतात, त्यांच्यासाठी काय केलंय आपण इथं की स्पेशल प्रोव्हिजन रिझर्वेशन दिले त्यांना. ह्यामध्ये त्या टाईप मध्ये 15 क्लॉज 3 मध्ये बेसिक प्रोव्हिजन आहे की आर्टिकल 15 क्लॉज 1 मध्ये जनरल रूल दिलाय आणि असं सांगतोय की डिस्क्रिमिनेशनला काय केलंय, आपण प्रोहिबिट केलंय. पण आर्टिकल 15 क्लॉज 3 काय म्हणतोय की हा एक्सेप्शन आहे. तो काय सांगतोय की स्टेट विमेन आणि चिल्ड्रन यांच्या वेलफेअरसाठी, वेलफेअर प्रोटेक्शनसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी काय करू शकतो, ह्यामध्ये स्पेशल प्रोव्हिजन करू शकतो, हे सांगितले ह्यामध्ये. म्हणजे आर्टिकल 15 काय आहे, व्हायोलेशन मानला जाणार नाही. म्हणजे इथं जरी विमेन्स आणि चिल्ड्रनसाठी, वेलफेअरसाठी किंवा ग्रोथसाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी लॉज बनवले तर तो काय आर्टिकल 15चा व्हायोलेशन नाही. त्यामध्ये रिझन बिहाइंड व्हाय आर्टिकल 15 क्लॉज 3 वॉज इन्क्लुडेड ऑर इंट्रोड्यूस. कारण विमेन आणि चिल्ड्रन हे काय होते की वीकर सेक्शन मध्ये, त्यांनी त्यामध्ये सोसायटीमध्ये एक, आता बघा की मोस्ट ऑफ दी विमेन हे घरात असतात. ओके, मग त्यांच्याजवळ काय, एक तर इकॉनॉमिकली ते बॅकवर्ड असतात, इकॉनॉमिकली त्यांच्याकडे काय नसते, आणि मुलं पण तसंच छोटी छोटी जे असतात त्यांच्याकडे काय नसते. मग ते काय झाले की एक वीकर सेक्शन मध्ये कन्सिडर केलं जाणार आणि त्यामुळं त्यांना एक स्पेशल प्रोटेक्शन आणि स्पेशल अपॉर्च्युनिटीज देणं ह्यामध्ये काय वाटलं त्यांना नेसेसरी वाटलं ह्यामध्ये. कारण बघा की विमेन्स पण ह्यामध्ये ठीक आहे, तेवढेच विमेन्सची कपॅसिटी जी असते ह्यामध्ये की त्यांना ह्यामध्ये काय समजलंय की विमेन्स जे आहेत की घरात असतात किंवा मोस्टली जे बाहेर खूप सारे असं विमेन्स असतात की आता तरी मॉडर्न एरियामध्ये विमेन्स बाहेर पडतातच. आधीच्या काळात विमेन्स बाहेर पण पडायची नाही. ज्या वेळेला कॉन्स्टिट्यूशन तयार केला त्यावेळेसच्या हे विचारानं जायचं
की त्यावेळेस विमेन्स बाहेर पण पडायचे नाही. मग विमेन्ससाठी काहीतरी प्रोटेक्शन पाहिजे ना, की त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं प्रोटेक्शन, की ह्या बेसिसवर बाबा डिस्क्रिमिनेशन करू नका तुम्ही किंवा स्पेशल प्रोव्हिजन्स तुम्हाला दिले जाणार आहेत. आणि चिल्ड्रन जे असतात, चिल्ड्रनना काही तेवढी मॅच्युरिटी नसते ना, की केवढा म्हणजे काय असणार आहे ते. त्याच्यासाठी हे लॉज बनवले गेलेत, की त्यांना प्रोटेक्शन मिळावं, प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन मिळावं आणि अफर्मेशन ऍक्शन त्यांना परवानगी मिळावी ह्यामध्ये. आता लाईक विमेन्स मध्ये आपण काय म्हणतो, की बाबा की फर्स्ट आपण 15 clause 1 मध्ये काय म्हणलं, की डिस्क्रिमिनेशन कोणत्याच ग्राउंडवर करायचं नाही. पण आपण विमेनला मॅटर्निटी बेनिफिट देतो ना. मॅटर्निटी बेनिफिट म्हणजे काय माहितीये? स्पेसिफिक टाइम पिरियड साठी काय असते, की त्यांना मॅटर्निटी बेनिफिट प्रोव्हाइड केली जाते. आय थिंक 26 weeks काहीतरी आहे. तर तेवढ्या टाइम पिरियड पुरतं ती मॅटर्निटी बेनिफिट घेऊ शकते. म्हणजे तिला पेमेंट जेवढा म्हणजे केवढा आहे पेमेंट, हाफ असेल त्यांचे ऍज पर दी रूल्स ऑफ मॅटर्निटी बेनिफिट रूल, मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट प्रमाणे जे काही रूल्स असणार आहेत त्याप्रमाणे तिला काय मिळणार आहे, पेमेंट मिळणार आहे ह्यामध्ये. आता हा झाला 15 clause 3. आता नेक्स्ट बघायचं ह्यामध्ये 15 clause 4. आता आर्टिकल 15 clause 4 मध्ये काय सांगितले, बेसिकली एवढं सांगितलं की स्पेशल प्रोव्हिजन फॉर सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, SEBC म्हणतात त्याला, आणि SCs अँड STs. काय सांगितले, स्पेशल प्रोव्हिजन फॉर सोशली and backward classes, SCs and STs. आता ह्यामध्ये काय की स्पेशल प्रोव्हिजन फॉर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस म्हणजे SEBC येणार. SEBC येणार ह्यामध्ये. ह्यामध्ये मेन प्रोव्हिजन काय आहे, की मेन प्रोव्हिजन मध्ये nothing in this article or in clause 2 of the article 29 shall prevent the state from making any special provision for the advancement of any social and educationally backward classes of citizens or for the scheduled caste and scheduled tribe. म्हणजे काय, ह्यामध्ये आपण बघितलं होतं की विमेन साठी आणि चिल्ड्रन साठी जसे लॉज आपण आर्टिकल 15 clause 3 मध्ये बनवलं आणि त्यामध्ये स्टेट आपल्याला डिनाय करू शकत नाही की आपल्या बेटरमेंट साठी असे प्रोव्हिजन बनवण्यासाठी आपण काय म्हणजे ह्यामध्ये स्टेट काय करू शकतो, लॉज बनवू शकतो. तसंच ह्यामध्ये पण काय येणार आहे, ह्यामध्ये बेटरमेंट साठी लॉज बनवू शकतो. कुणाच्या बेटरमेंट साठी, SC, ST, SEBC साठी. मग आता ह्यामध्ये प्रोव्हिजन काय की सिंपल काय, आर्टिकल 15 clause 4 हा आर्टिकल 15 clause 1 चा एक्सेप्शन आहे. जसं की आर्टिकल 15 clause 3 पण आर्टिकल 15 clause 1 चा काय होता, एक्सेप्शनच होता त्यामध्ये. तसंच मग आता ह्यामध्ये काय सांगितलं, की ह्यामध्ये स्टेटला काय दिलं, पॉवर्स दिले. कोणकोणत्या पॉवर्स दिल्यात, लॉज बनवू शकतो ह्यामध्ये सोशली, एज्युकेशनली आणि ह्यामध्ये SEBC वर. सगळ्यात पहिला SEBC वर, त्याच्यानंतर कशावर, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब. त्या 3 कॅटेगरीजवर स्पेशल लॉज बनवू शकतो. आता काय का हा आर्टिकल 15 clause 4 का इन्क्लूड केला ह्यामध्ये, कारण ज्या वेळेला मूळ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन आपण त्यावेळेचा पिरियड घ्यायचा. आर्टिकल 15 clause 4 हा नव्हताच. आर्टिकल 15 clause 4 हा त्यामध्ये हिस्ट्रीमध्ये ऍडच नव्हता. ज्यावेळेला कॉन्स्टिट्यूशन मेकर्स हे कॉन्स्टिट्यूशन बनवत होते त्यावेळेस. आता स्टेट ऑफ मद्रास वर्सेस चंपकम दोराजेंची केस आहे ह्यामध्ये, लिहून घ्या. इन्क्लूड नव्हता 15 clause 4.
मग 15 क्लॉज 4 कधी इन्क्लूड केला? हा जो केस आहे स्टेट ऑफ मद्रास वर्सेस चंपकम दोराजनचा केस, त्यामध्ये सुप्रीम कोर्टने काय केलं की जो कास्ट सिस्टीम आहे म्हणजे जातीवर आधारित रिझर्वेशन ह्यामध्ये काय केलं होतं की रद्द केलं. म्हणजे कास्ट बेसिसवर जे जे रिझर्वेशन होतं ते ह्यामध्ये काय केलं तर रद्द करून टाकलं. आता या जजमेंट नंतर पार्लिमेंटनं काय केलं की फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केला. म्हणजे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये पहिला अमेंडमेंट झाला यामध्ये. आता ह्यामध्ये 1951 ला झाला होता. कधी झाला? 1951 ला पहिला अमेंडमेंट झाला. पहिला अमेंडमेंट करून जो आहे हा जो 15 क्लॉज 4 आहे हा पहिला अमेंडमेंट थ्रू झालाय. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ओरिजिनली तयार झाला आणि पहिला अमेंडमेंट थ्रू आर्टिकल 15 क्लॉज 4 काय केला गेला ह्यामध्ये ऍड केला गेला. आता ह्यामध्ये आर्टिकल 15 क्लॉज 4 मध्ये ही जी केस लॉ दिली स्टेट ऑफ मद्रास वर्सेस चंपकम दोराजनचा, ह्यामध्ये काय फॅक्ट झाले होते, हिस्ट्री काय आहे आणि ह्यामध्ये हेल्ड काय केलं आणि त्याच्यानंतर काय बघायचं की ह्यामध्ये की जो रिझर्वेशन जो रद्द केला पण आता तर रिझर्वेशन चालू आहे ना सध्याच्या स्थितीमध्ये, तर परत काय का दिला रिझर्वेशन, हा प्रश्न ह्यामध्ये जो आहे हे पूर्ण रिझॉल्युशन जो आहे यामध्ये 15 क्लॉज 4 मध्ये सांगितले यामध्ये. आता यामध्ये काय झालं की जो केस होता यामध्ये स्टेट ऑफ मद्रास वर्सेस चंपकम दोराजनचा जो केस होता यामध्ये, त्या केसमध्ये काय झालं होतं की कॉन्स्टिट्यूशन लागू झाल्यानंतर म्हणजे पहिला आपण कॉन्स्टिट्यूशन जो म्हणजे लागू झाला त्यामध्ये मद्रास स्टेटमध्ये काय झालं की कम्युनल गव्हर्नमेंट ऑर्डर होती म्हणजे चालू होती त्यावेळेस ज्यावेळेला कॉन्स्टिट्यूशन चालू झाला त्यावेळेस. मग आता मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सीट वेगवेगळ्या कम्युनिटीसाठी आधीच वाटून ठेवले होते तुम्ही. म्हणजे मेडिकल कॉलेज असू दे किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असू दे त्यांचे त्यांचे जे कम्युनिटीज असणार आहेत त्यांच्या कम्युनिटीज मधलेच मेंबर्स घेणार आणि तेवढ्यासाठीच त्यांनी काय केलं ते वाटून ठेवलेलं त्यांनी. फॉर एक्झाम्पल काय येणार की आता ब्राह्मणसाठी काहीतरी सीट्स असणार आहेत, नॉन ब्राह्मणसाठी काही सीट्स त्यांनी ठेवलेले असणार, एसटी साठीच काही एक 5-6 सीट असणार आहेत, मुस्लिमसाठी काही सीट्स, ख्रिश्चनसाठी काही सीट्स, असं काही सीट्स सगळ्यांना काय करून ठेवलेलं की वाटूनच ठेवलेलं त्यांनी. आता ह्यामध्ये प्रश्न काय, ऍडमिशन पूर्ण मेरिटवर नव्हतेच, सगळे कास्ट बेसिसवरच ऍडमिशन व्हायचे. आता ह्यामध्ये काय केले की चंपकम दोराजन जे होते त्या महिला होते, ब्राह्मीण महिला होत्या. मग त्यांनी काय केले की ह्यामध्ये चांगले खूप चांगले मार्क्स पण मिळालेले त्यांना, पण ऍडमिशनच मिळालं नाही त्यांना ह्या कॉलेजला. आता त्यांनी काय केलं की सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केलं आणि पेटिशन दाखल केलं ह्यामध्ये की हा जो आहे मेरिट बेसिसवर ह्यांनी काय केले नाहीत, घेतले नाहीत आणि यांनी कास्ट सिस्टीमवर चालू केलं. मग इश्यू काय आलाय ह्यामध्ये सुप्रीम कोर्ट समोर, कॅन द स्टेट रिझर्व द सीट in educational institutions solely on the basis of caste, religion or community? मग असा क्वेश्चन अराईज झाला की फक्त कास्ट, रिलीजन आणि कम्युनिटीच्या बेसिसवर फक्त म्हणते मी, काही भाग तुम्ही 10% रिझर्वेशन द्या ना, पूर्णच्या पूर्ण तुम्ही कास्ट बेसिसवर, कम्युनिटी बेसिसवर, रिलीजन बेसिसवर तुम्ही ऍडमिशन देणार आहे का? हा क्वेश्चन जो आहे हा व्हॅलिड आहे की नाही हा सुप्रीम कोर्ट समोर आला. आता हेल्ड काय केलं की फंडामेंटल राईट जो आहे यामध्ये हे सर्वोच्च आहेत म्हणजे सुप्रीम लॉ आहेत फंडामेंटल राईट. आता ह्यामध्ये कम्युनिटी वाईज रिझर्वेशन अनकॉन्स्टिट्युशनल आहे. सगळ्यात पहिली गोष्ट ह्या केसमध्ये हेल्ड केलं, पॉइंट लिहून घ्या. आता काय सांगितलं या केसमध्ये की कम्युनिटी वाईज रिझर्वेशन वाईज जे रिझर्वेशन काय आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. सेकंड, कम्युनल ह्यामध्ये जो आहे ह्यामध्ये आपण म्हणलं की कम्युनल जो गव्हर्नमेंट ऍडमिशन वगैरे व्हायचे तो सुद्धा काय आहे यामध्ये इनव्हॅलिड आहे. कारण ऍडमिशन मध्ये तर ह्या केसमध्ये काय झालं की कम्युनिटी वाईज तुम्ही ऍडमिशन देऊ शकत नाही, पूर्णच्या पूर्ण तुम्ही कास्ट बेसिसवर ऍडमिशन देऊ शकत नाही. मग आज रिझर्वेशन कसा चालू आहे हा क्वेश्चन वाटणार ना की रिझर्वेशन नाहीये, रिझर्वेशन रद्द झाला. पण कोर्टने ह्यामध्ये रिझर्वेशन केल्यानंतर गव्हर्नमेंटला वाटतं की जर रिझर्वेशन पूर्णपणे बंद केलं तर सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेसचे जे पीपल आहेत किंवा एससी एसटीज असू दे त्यांची काय होणार नाही, यामध्ये ग्रोथ होणार नाही. म्हणून पार्लिमेंटने लगेचच फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पास केला 1951 ला. हा फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आला.
आता ह्यामध्ये आणि काय केलं, कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 15 क्लॉज 4 काय केला, इंट्रोड्यूस केला ह्यामध्ये. आता 15 क्लॉज 4 ने काय केलं ह्यामध्ये, की स्टेट मे मेक स्पेशल प्रोव्हिजन फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस, SC ST साठी आता रिझर्वेशन मिळणार, पण एक थोडा ह्याच्यामध्ये रिझर्वेशन मिळणार, सगळंच रिझर्वेशन मिळणार नाही यामध्ये. आता नेक्स्ट बघूया, हे समजलं. तर रिझर्वेशन इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये रिझर्वेशनचा पॉईंट आहे. आता यामध्ये काय सांगितलं, नथिंग इन आर्टिकल 15 और 19 क्लॉज 1G shall prevent the state from making special provisions by law for advancement of socially and educationally backward classes. आता काय सांगते सिंपल, की 15 क्लॉज 5 स्टेटला ह्यामध्ये काय देते, पॉवर्स देते, की ह्यामध्ये याच्यासाठी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये ऍडमिशन साठी रिझर्वेशन किंवा स्पेशल प्रोव्हिजन त्यामध्ये करू शकतो. म्हणजे कशासाठी, की एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सचे आहेत. आता फॉर एक्झाम्पल एक कॉलेज आहे. आता ह्या कॉलेजमध्ये काय करणार आहे, की एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये ऍडमिशन साठी रिझर्वेशन किंवा स्पेशल प्रोव्हिजन होऊ शकते. आता हे लागू कुठं होणार, की गव्हर्नमेंट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन वर येणार आहे किंवा प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, प्रायव्हेट अनएडेड एज्युकेशन इन्स्टिट्यूशन वर होणार आहे. पण मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन वर होणार नाही, कारण मायनॉरिटीवर जे काय असणार आहे, मायनॉरिटीचे राईट्स असणार आहेत ह्यामध्ये. तर ह्यामध्ये मेन कसा आला हा, की मूळ कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 15 क्लॉज काय नव्हता, हा पण नव्हता. मग हा कधी आला, 93rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट थ्रू आला. 15 क्लॉज 4 कधी आला, फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल 93rd हा आला. मग ह्यामध्ये काय केलं, की फक्त हा अमेंडमेंट 2005 ला आलाय, आणि ह्यामध्ये ऍड केला, की फक्त बॅकवर्ड क्लासेस जे आहेत, SC ST OBC वगैरे जे आहेत प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये, त्यांना पण ह्यामध्ये काय मिळालं पाहिजे, की एज्युकेशन मिळण्यासाठी प्रायव्हेट मध्ये, म्हणजे त्यामध्ये प्रायव्हेट पण इन्क्लूड केले. आता फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट आता काय आहे, की यामध्ये समजा एक प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्यामध्ये तर गव्हर्नमेंट काय केलं, की एक लॉ तयार केला, त्या कॉलेजमध्ये SC ST OBC विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतो, ह्यामध्ये रिझर्वेशन ठेवू शकतो, म्हणजे 2%, 3%, 10%, मॅक्झिमम 50% पर्यंत. आता ह्यामध्ये एक इम्पॉर्टंट केस आहे, अशोक कुमार ठाकूर वर्सेस युनियन ऑफ इंडियाची केस आहे. अशोक कुमार ठाकूर युनियन ऑफ इंडियाची केस आहे. ह्यामध्ये काय सांगितलं, की 93rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आणि सेंट्रल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन रिझर्वेशन इन ऍडमिशन ऍक्ट 2006 यांना दोघांना पण चॅलेंज केलं गेलं होतं. म्हणजे जो 93rd अमेंडमेंट झालाय आणि एक अनेक ऍक्ट होता, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन सेंट्रल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन रिझर्वेशन इन ऍडमिशन ऍक्ट 2006 दोघांना चॅलेंज केला गेला ह्यामध्ये. मग इश्यू काय रेज झाला, की वेदर आर्टिकल 15 क्लॉज 5 इज कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड, आहे का व्हॅलिड हा 15 क्लॉज 5. मग आता फॅक्ट काय झालं होतं, म्हणजे हिस्ट्री पूर्ण काय झाली होती, की ह्या केसमध्ये जो केस आहे अशोक कुमार ठाकूर वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या केसमध्ये, की काय झालं होतं, की एक कॉलेजमध्ये काय झालं होतं, रिझर्वेशन कॅटेगरीज जे होते ह्यामध्ये त्यासाठी रिझर्वेशन कॅटेगरीज मध्ये पार्लिमेंटने काय केलं, 93rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केला. म्हणजे सगळ्यांना काय केलं होतं, की आधी कास्ट सिस्टीमवर वगैरे रिझर्वेशन वगैरे व्हायचे. मग त्यामध्ये पार्लिमेंटने 93rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट करून 15 क्लॉज 5 मध्ये कॉन्स्टिट्यूशन काय केलं, कॉन्स्टिट्यूशन मध्ये इन्क्लूड केलं. त्यानंतर काय झालं, की सेंट्रल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन सेंट्रल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचा ऍक्ट बघितला 2006चा, ह्यामध्ये तो ऍक्ट आला. हा जो ऍक्ट आहे ह्याच्यामुळे काय झालं, सेंट्रल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये ओबीसीचे होते त्यांना 27% रिझर्वेशन दिलं गेलं. आता या अमेंडमेंट आणि ऍक्टला अशोक कुमार ठाकूर यांना काय केलं, की सुप्रीम कोर्टमध्ये त्यामध्ये चॅलेंज केलं, की त्यांचा मुख्य जो मेन प्रॉब्लेम जो होता त्यामध्ये आर्टिकल 15 क्लॉज 5 इक्वली जो इक्वालिटी जो आहे आर्टिकल 14 मध्ये बघतो आपण, तो इक्वालिटीच्या अपोजिट आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि सेकंड पॉईंट, रिझर्वेशन मुळे मेरिटवर जे स्टुडंट असतात त्यांना काहीतरी लॉस होणार आहे यामध्ये, म्हणजे खरंच जे हुशार आहेत स्टुडंट त्यांचं काय यामध्ये. थर्ड पॉईंट, 93rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट हा काय
वॉइड आहे म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं सांगितलं त्यांनी ह्यामध्ये. आता इश्यू काय झाला ह्यामध्ये की ह्यामध्ये सुप्रीम कोर्टासमोर प्रश्न आला की इज दी 93rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जो आहे तो कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिड आहे की अनकॉन्स्टिट्युशनल आहे. नेक्स्ट, कॅन द स्टेट प्रोव्हाइड दी रिझर्वेशन इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ओबीसी एससी एसटी साठी देऊ शकतात का. त्यानंतर आर्टिकल 15 क्लॉज 5 व्हॅलिड आहे की नाही. म्हणजे जजमेंट काय आलं की आर्टिकल 15 क्लॉज 5 is an constitutionally absolutely valid आहे आणि 93rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पण व्हॅलिड आहे. जे ऍड केले आपण हे ऍड केले ह्यामध्ये. आणि त्याच्यानंतर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मे ओबीसी रिझर्वेशन ह्यामध्ये जो आहे तो पण ह्यामध्ये व्हॅलिड आहे असं म्हटलंय ह्यामध्ये. फक्त एक काय केली महत्वाची यामध्ये कंडिशन घातली त्यामध्ये त्या केस थ्रू की क्रिमिलेअर जे असतात क्रिमिलेअर त्यांना काय केलं ओबीसी रिझर्वेशनचा ह्यामध्ये जो क्रिमिलेअर आहे त्यांना ह्यामध्ये काय बेनिफिट मिळू नये. आता जे जे क्रिमिलेअर असतात क्रिमिलेअर म्हणजे काय यामध्ये जसं आता आपण ओबीसी साठी बघितलं विमेन साठी बघितलं चिल्ड्रन साठी बघितलं सेम तेच प्रोव्हिजन फक्त इथं काय येणार आहे ईडब्ल्यूएस साठी येणार आहे. म्हणजे आर्टिकल 15 क्लॉज 6 जो आहे हा स्टेटला पॉवर्स देतो की इकॉनॉमिकली वीकर सेक्शन साठी स्पेशल प्रोव्हिजन्स आणि रिझर्वेशन ह्यामध्ये देऊ शकते. स्पेशल प्रोव्हिजन्स लॉज बनवू शकतात. तर हा रिझर्वेशन इकॉनॉमिक वीकनेस म्हणजे आर्थिक दृष्ट्या जे कमी असते त्यांना ह्याच्यावर बेसिसवर देतात. तर ह्यामध्ये काय आर्टिकल 15 क्लॉज 6 हा मोठा म्हणजे ओरिजिनली संविधानात नव्हता आर्टिकल नव्हताच. हा कधी ऍड केला 1/3 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट थ्रू ऍड केला. 1/3 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. आता ह्यामध्ये काय दिलं की आणि ह्या 1/3 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कधी आला 2019 ला आला. आता ह्यामध्ये मॅक्झिमम 10% रिझर्वेशन दिलंय कशासाठी ह्याच आर्टिकल मध्ये मॅक्झिमम 10% रिझर्वेशन कुणासाठी ओबीसी साठी सॉरी ईडब्ल्यूएस साठी. त्याच्यानंतर हा रिझर्वेशन जो आहे एससी एसटी ओबीसी रिझर्वेशन पेक्षा वेगळा आहे. हा इकॉनॉमिकली वीकर सेक्शन साठी आहे. एससी एसटी ओबीसी कास्ट बेस्ड आहे. हा इकॉनॉमिक्स बेस्ड आहे.